नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, गोल्ड मार्केटमध्ये खळबळ उडवणारी एक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून ही बातमी सरळ आलेली आहे. सौदी अरेबियाच्या सरकारी खाण कंपनी मादेन यांनी देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती सोन्याचा साठा सापडल्याची नुकतीच माहिती दिली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या ड्रिलिंग दरम्यान सौदी अरेबियामध्ये सुमारे 78 लाख औंस म्हणजे अंदाजे 221 टन नवीन सोनं सापडल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. या नवीन शोधामुळे सौदी अरेबियाच्या एकूण सोन्याच्या संसाधनांमध्ये लक्षणीय भर पडली. मिळालेले हे सोनं देशातील 4 वेगवेगळ्या भागांमध्ये आढळून आलंय. यामध्ये मनसुरासह मस्सारा, उरुक, अलाम सलाम आणि वादी अल-जौ या भागांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये सोन्याचे साठे आढळून आलेत. त्यापैकी वादी अल-जौ या परिसरामध्ये सर्वाधिक सोनं असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही शोध मोहीम काही ठिकाणी आधीपासून सुरू असलेल्या खाणींमध्ये करण्यात आली असून काही ठिकाणी नवीन भागांमध्ये करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीतून ही सोन्याची संपत्ती समोर आली. त्यामुळे भविष्यामध्ये या भागांमध्ये खाणकाम अधिक वेगानं वाढण्याची शक्यता निर्माण झाली. तज्ज्ञांच्या मते अरेबियन शील्ड म्हणून ओळखला जाणारा प्रदेश जो सौदी अरेबियाच्या अनेक भागांमध्ये पसरलेला आहे, हा सोनं आणि इतर मौल्यवान खनिजांनी समृद्ध आहे. नुकत्याच झालेल्या या शोधांमुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती असल्याची धारणा आणखीन मजबूत झाली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या महद गोल्ड माईनसारख्या जुन्या खाण क्षेत्रांच्या आसपास करण्यात आलेल्या तपासणीतही नवीन खनिज क्षेत्र मिळाल्याचे संकेत आहेत. यामुळे आगामी काळात या संपूर्ण भागात खाणकामाचं प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये हा सोन्याचा मोठा शोध सौदी अरेबियाच्या व्हिजन 2030 या दीर्घकालीन आर्थिक धोरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. तेलावर असलेलं अवलंबित्व कमी करून अर्थव्यवस्थेमध्ये विविधता आणण्यासाठी खाण उद्योगाला सौदी सरकारकडनं विशेष प्राधान्य दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवरती हा शोध खाण क्षेत्राला बळ देणारा मोठा टप्पा ठरू शकतो. उद्योग तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की एक मजबूत आणि शाश्वत खाण उद्योग उभारण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. अशा मोठ्या खनिज शोधांमुळे केवळ देशातच सोन्याचे साठे वाढत नाहीत, तर परदेशी गुंतवणूकदार आणि जागतिक खाण कंपन्यांचंही लक्ष सौदी अरेबियाकडे वळू शकतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं नवीन 221 टन सोनं आता सापडलंय. यामुळे सोन्याची किंमत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.